केळी कशी वाढतील, ऊस एआयचा वापर केल्यावर कसा असेल, न एआयचा वापर केला तर कसा असेल, ते सगळं प्रात्यक्षिक तिथं ठेवलंय। अनेक प्रकारची अवजारं, अनेक प्रकारची जनावरं, त्याच्यामध्ये घोडे असतील, त्याच्यामध्ये आपले वेगवेगळ्या प्रकारचे बैल असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या गाया असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या कोंबड्या, बदकं, अशा सगळे अनेक प्रकारे ज्याच्यातनं माझ्या शेतकऱ्याला 2 पैसे मिळू शकतील। ज्याला ज्याच्यात आवड असेल त्यांनी तो व्यवसाय करावा आणि त्याच्यातनं 2 पैसे कमवावेत। मी किती भाषणामध्ये सांगितलं तरी प्रत्यक्ष तुम्ही ती पाहणी केली, तिथं फील्डवर बघितलं तर तुमचा जास्त विश्वास बसेल आणि त्याकरता खर्च आम्हाला येतो। आपली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पण त्याला एक मदत त्या ठिकाणी करते, इतर पण आम्ही संस्थांच्या माध्यमातून करतो। यावेळेस आपले कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे त्यांनाही मी सांगितलं होतं की कृषी विभागाचं एक महत्वाचं काम आज आपला कृषी विकास प्रतिष्ठान कृषी विज्ञान केंद्र करत असताना आणि त्याच्यातनं महाराष्ट्रातला असंख्य मोठा शेतकरी हा भेट देत असताना नवीन पिढीचा असेल, जुन्या पिढीचा असेल, मधल्या वयातला असेल, त्यावेळेस त्याला अत्याधुनिक पद्धतीने शेती करत असताना काय काय केलं पाहिजे, कशाचा वापर केला पाहिजे, खतं कशाने कमी लागणार आहेत, पाणी कशाने कमी लागणार आहे, आपण नेहमी 65 पेटवतो ते 65 न पेटवता काय केलं पाहिजे, कसं गाडलं गेलं पाहिजे, नांगरट करायच्या ऐवजी काय पद्धतीने जमिनीची मशागत सुरुवातीला केली पाहिजे, धेंचा वापरला पाहिजे का ताक वापरला पाहिजे, कुठलं बेणं हे वापरलं पाहिजे, या खूप गोष्टी तुम्हाला तिथं पाहायला मिळाल्या असतील। तिथं ढोबळी मिरची असेल, तिथं लाल मिरची असेल, खायची मिरची, वेगवेगळे टोमॅटो वगैरे खूप काही तिथं आपण ठेवलेलं होतं आणि तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल। मासेमारी पण कशा पद्धतीनं कुठला मासा आज मार्केटमध्ये मिळत नाही, तो जी आता पैदास आपल्याला कशी वाढवली पाहिजे, कारण मित्रांनो हे जग कायमचं राहणार।